नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गावचा ट्रेडर या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे कृष्ण आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कॅन्डल्स बघणार आहे. आता तुम्ही चार्ट तर बघता, पण तिथे तुम्हाला समजत नाही की मार्केट वरती जाणार आहे, खालती येणार आहे, किंवा हे कॅन्डल्स तुमच्याशी काय बोलत आहे, हे तुम्हाला काही समजत नाही. फक्त तुम्ही चार्ट बघता. तर आपण हेच बघणार आहे की हे कॅन्डल्स काय म्हणते, या कॅन्डलचा मिनिंग काय असतो. हे कॅन्डल बघितल्यानंतर तुम्हाला कसं समजेल की मार्केट वरती जाणार आहे, खालती जाणार आहे, पूर्ण बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. सर्वात पहिलं आपण हे बघू की हे जी ग्रीन कॅन्डल आहे, हिरवी कॅन्डल आहे, याचा अर्थ काय असतो. ह्याच्यामध्ये बायस लोक असतात, जेणेकरून हे मार्केटला वरती नेण्याचा प्रयत्न करतात. आणि जे रेड कॅन्डल म्हणजे लाल कॅन्डल आहे, ही असते सलस लोकांसाठी, जेणेकरून मार्केटला ते खालती घेऊन येते. ठीक आहे. आता इथून पुढे तुम्ही कधी चार्ट बघाल तर तुम्हाला हे अशी जर हिरवी कॅन्डल दिसेल, म्हणजे ग्रीन कॅन्डल जर दिसली, तर इथून तुम्ही समजायचं की इथून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस अशा कॅन्डल जे रेड कॅन्डल बघायला भेटतील, त्यावेळेस समजून जा की मार्केट इथनं खाली येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. हे समजलं. म्हणजे ग्रीन कॅन्डल म्हणजे बायस लोक म्हणजे वरती येते, आणि रेड कॅन्डल म्हणजे सेलर्स लोक जे मार्केट खालती येते. हे तुम्ही समजून घ्या. आता सर्वात पहिलं हे बघू की ही जी इथनं स्टार्ट होऊन इथपर्यंत आहे, दोन्ही कॅन्डलची सेम, ज्याला बोलतात आपण बॉडी. ठीक आहे. ही जी इथून स्टार्ट होऊन इथपर्यंत आलेली आहे, याला बोलतात बॉडी. ठीक आहे. हे कॅन्डलची पूर्ण जी आहे ही बॉडी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही थोडासा वरती तुम्हाला पार्ट दिसत असेल, थोडासा असा एक वरती, ह्याला आपण अप्पर शॅडो या वीक पण बोलू शकतो. म्हणजे ही कॅन्डल इथपर्यंत गेली होती, पण वापस खालती आली. ठीक आहे. म्हणजे वरती तर गेली होती, परत खाली आली. इथं खालती पण बघाल तर मार्केट इथं खाली आलं होतं, परत वरती गेलं. आणि इथं काय झालं, ती कॅन्डल पहिले खाली आली, परत वरी गेली. पण ही इथपर्यंत कॅन्डल होती, पण आता सध्या नाहीये. म्हणजे मार्केट खाली जाऊन परत वरती आलं. ठीक आहे. आणि कॅन्डल इथंच क्लोज झाली, म्हणजे इथं बघा. ठीक आहे. तर याला आपण वीक पण बोलू शकतो, किंवा अप्पर शॅडो या लोअर शॅडो पण बोलू शकतो. तर आपण वीकच बोलूया, जेणेकरून आपल्याला समजेल आणि लक्षातही राहील. तर इथनं हे आपण कॅन्डलची सेम जी इथून इथपर्यंत दिसते ती बॉडी आहे, आणि वरचा जो तुम्हाला छोटासा एक पार्ट दिसतो तो याची वीक आहे. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आता एक उदाहरण म्हणून एखादा शेअर्स आहे. ठीक आहे. तो ओपन झाला होता, इथे मी लिहिलं पण आहे. ठीक आहे. ओपन झाला होता 100 रुपयाला. ठीक आहे. एक उदाहरण म्हणून बघतोय, फक्त उदाहरण. आता तो ओपन झाला, त्यानंतर थोडीशी प्राइस खालती आली त्याची, समजून घ्या 90 रुपयाला आला. ठीक आहे. म्हणजे इथं 90 रुपयाला आला, परत बायर्स लोक आले आणि मार्केटला म्हणजे शेअर्सला वरती घेऊन गेले. आता वरती कुठंपर्यंत घेऊन गेले, एक उदाहरण म्हणून 160 रुपयापर्यंत घेऊन गेले. ठीक आहे. नंतर क्लोजिंगच्या टायमिंगला, ज्यावेळेस ओपन झाला त्यावेळेस 100 रुपयाला होता, पण वरती गेला, नंतर क्लोजिंगचा टायमिंग आला, आणि क्लोजिंगच्या टायमिंगला हा क्लोज झाला 150 रुपयाला. ठीक आहे. म्हणजे समजून घ्या, 100 रुपयाला ओपन झाला, 90 रुपयाला खालती गेला, आणि त्यानंतर वरती गेला. ठीक आहे. वरती गेला 160 रुपयापर्यंत, आणि त्यानंतर 150 येऊन तो क्लोज झाला. म्हणजे आजच्या दिवसामध्ये याचा आपल्याला प्रॉफिट आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कॅन्डल्स बघता ह्याच्यामध्ये चार्टमध्ये, त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कालचा ओपनिंग, कालचा क्लोजिंग, कालचा हाय आणि कालचा लो, ह्या 4 गोष्टी महत्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता. तर ह्याच्यामध्ये आपला बघा, ओपन इथं झाला, क्लोज इथं झाला, हा आपला लो होता. ठीक आहे. आणि आपल्यासाठी हाय हाय होता. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस एक उदाहरण म्हणून सांगतो इथं, पण ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ट्रेडिंग करायला जाता, त्यावेळेस आपल्याला ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कारण की मार्केट दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ओपन होतं, त्यावेळेस या 4 गोष्टीला खूप महत्व देतात. बघून घ्या, लो, हाय, क्लोज, ओपन, ह्या 4 गोष्टीला खूप महत्व देतात. तुम्ही जर चार्ट बघितलात ना, तर जो कालचा दिवस होता, त्याचा ओपन, लो, हाय, क्लोज, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता. ठीक आहे. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तर हे लक्षात ठेवा, कुठल्या कॅन्डलला काय बोलतात आणि कुठं काय काय होतं याचं. ठीक आहे. तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला एका शेअर्समध्ये 50 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. कारण की मार्केट ओपन 100 रुपयाला झालं होतं आणि क्लोज 150 रुपयाला झाला. ह्या दोन प्राइस बघा, हे लोज गेलं होतं 90 रुपयाला आणि हाय गेलं होतं 160 रुपयाला. आणि या दोन्ही आपल्याला आले नाहीत, शेवटी आपल्याला 50 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. हे एक उदाहरण म्हणून. आता सेम इकडे बघूयात आपण. इथं बघा, ओपन झालाय, उदाहरण 100 रुपये आपण पकडू चलो. ठीक आहे. 100 रुपयाला सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर शेअरची प्राइस चालू होती 100 रुपये. त्यानंतर काय झालं, थोडंसं बायस लोक आले, वरती घेऊन गेले, आहे जो आहे याचा. ठीक आहे. तिथे 100 रुपयाचा शेअर्स एक उदाहरणासाठी 120 रुपयाला गेला. परत सेलर्स लोक आले, मार्केटला खालती घेऊन आले. आता हा जो लो आहे, आपण पकडून चालूया एक 40 रुपये. 40 रुपयापर्यंत आला, 100 रुपयाची प्राइस 40 रुपयापर्यंत आली.
ठीक आहे. पण काय झालं, मार्केट क्लोज व्हायच्या आधी थोडंसं वरती गेलं आणि इथं क्लोज झालं. मानून चालूया आपण 50 रुपयाला क्लोज झाला. ठीक आहे. तर ह्या कॅन्डलमध्ये लो आपला किती रुपये, 40 रुपये. हाय जो आहे 120 रुपये. ओपन होता आपला 100 रुपये आणि क्लोज झाला आपला 50 रुपये. ठीक आहे. तर या कॅन्डलमध्ये काय झालं, 100 रुपयाची जी प्राइस होती शेअरची सकाळी ओपन झाल्यानंतर, ती शेवटी प्राइस क्लोज झाल्यानंतर आपल्याला 50 रुपयाचा इथं लॉस झाला. म्हणजे ज्याची प्राइस सकाळी ओपन झाल्या 100 होती, ते 120 लाही गेली होती आणि 40 लाही गेली होती, पण शेवटी क्लोज कितीवर झाला, 50 रुपये. ह्या कॅन्डलचा लो हा आहे, हाय हा आहे, ओपन आणि क्लोज. ठीक आहे. हे एक उदाहरणासाठी बघतोय आपण. तर हे तुम्हाला समजलंच असेल. हे पूर्ण बेसिक आहे, फक्त एक उदाहरण म्हणून कळतं. पण ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मध्ये मार्केटमध्ये जाता, म्हणजे ट्रेडिंगच्या चार्टवरती जाता, ट्रेडिंग व्यू वरती बघा किंवा तुमच्या ब्रोकर वरती बघा, कुठलाही तुम्ही चार्ट बघता, त्यावेळेस तुम्हाला कॅन्डल जर बघायला भेटली तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा वीक आहे, हा एक कॅन्डलची बॉडी आहे, कॅन्डल कशी बनते, त्या कॅन्डलमध्ये काय चालू आहे. तर हे पूर्ण तुम्हाला ह्याच्यावरून समजून जाईल. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक जस्ट सांगितलं होतं. पण असंच जर तुम्ही एक उदाहरण म्हणून ज्यावेळेस तुम्ही चार्ट बघता, त्यावेळेस तुम्ही एक म्हणजे तुम्ही कल्पना करता की हे असं असं आपण बघितलं होतं आणि हे मार्केटमध्ये असंच होतंय. तर तुम्ही त्याच्यावरती हे करून तुम्ही तिथं ट्रेड करू शकता. परंतु एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण ट्रेड करतो त्यावेळेस आपल्याला ह्या 4 गोष्टी महत्वाच्या असतात. कालचा ओपन कुठे होता, कालचा क्लोज कुठे होता, कालचा हाय आणि कालचा लो म्हणजे प्रिव्हियस डेचा. हे आपल्याला 4 गोष्टी आज ट्रेड करताना महत्वाच्या असतात. उद्या ट्रेड करताना आजचा. या 4 गोष्टी तर मला वाटतात की महत्वाच्या आहेत. तर तुम्ही हे 4 गोष्टी थोडंसं जास्ती करून लक्ष द्यावं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच बघूया, कारण की जास्ती जर आपण पुढच्या कॅन्डल्स बघितल्या तर व्हिडिओ थोडा जास्ती मोठा होऊन जाईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 2च कॅन्डल बघू. उद्याच्या ह्याच्यामध्ये अजून थोड्याशा कॅन्डल्स वरती आपण लक्ष देऊयात आणि पूर्ण माहिती घेऊयात. आपण असं करून एक एक पार्ट मध्ये आपण पूर्ण कॅन्डल स्टिक्स, त्यानंतर पॅटर्न्स, पूर्ण पूर्ण आपण स्टॉक मार्केट बद्दलची माहिती शिकणार आहोत. तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.